चला तर आज आपण जात आहोत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई CSMT येथे आहे हे. तर मुंबईमध्ये CSMTला 15 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन लागलेलं आहे 3D ॲनिमेशनचं. तर तिथे आज आपण जाणार आहोत. रविवार असल्यामुळे तुम्ही बघताय तिथे मॉडर्न आर्ट गॅलरीला खूप गर्दी आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात मागे लाईन होती. तर या लाईनमध्ये मी देखील थांबले. त्याच्यानंतर मग मे बी मला असं वाटतं 2 तासानंतर मला आतमध्ये जाण्याचा चान्स मिळाला होता. तर इथेच ना छोटेसे स्केच आर्टिस्ट बसलेले होते. खूप सुंदर असं भगतसिंग यांचं स्केच काढत होते. तर म्हटलं चला आपण त्यांना कॅप्चर करूया. तर आता आपण पोचलो आहोत एंट्रन्स गेटवर 2 तासाच्या वेटिंग नंतर. तर हे बघता इथला परिसर आहे हा CSMT आणि चर्चगेटपासून पण इथे तुम्ही जाऊ शकता. मी जाताना गेले होते चर्चगेट स्टेशनवरून. तिथून शेअरिंग टॅक्सीने या आर्ट गॅलरीला पोचले होते. तर इथे आतमध्ये जाताना हा आहे एंट्रन्स. सेल्फी पॉईंट ठेवला इथे. लहान मुलं इथे फोटो काढत होते. तर याच्यासोबत म्हटलं मी पण फोटो काढावा. चला तर आता आपण जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर इथे सुरुवातीलाच फर्स्ट फ्लोअरला एक सुंदर अशी हत्तीची एक मूर्ती ठेवलेली आहे. म्हणजे स्टॅच्यू ठेवलेला आहे. प्लॅस्टिकचा आहे पण एवढा सुंदर दिसत होता ना तो लाईटमध्ये की जबरदस्त. म्हणजे त्याच्यामध्ये खूप जण फोटो काढत होते. आता हे जे बघताय हे खूप बघण्यासारखं आहे त्या आर्ट गॅलरीमध्ये 3Dच्या. कारण ही जी फुलं आहेत ती एवढी ओरिजिनलिटी दिसतात ना, एवढी भारी दिसतात ना, जबरदस्त. आता ही एक फ्रेम केलेली आहे 3D याच्यामध्ये हत्ती वगैरे चालतो. तर हे खूप बघण्यासारखं आहे. खूप लहान मुलं वगैरे याची मजा घेत होते. आणि बरीच लोक इथे रविवार असल्यामुळे खूप जण तिथे जाऊन भेट देऊन होते. आणि ते प्रत्येक अशी छोटी छोटी ना आर्ट गॅलरी लावली होती ना. आर्ट गॅलरीच्या बाजूला ना एक सुंदर असं पिक्चर्स लावले होते. त्याच्या बाजूला एक बारकोड दिला होता. ते बारकोड स्कॅन केल्यानंतर ते पिक्चर लाईव्हमध्ये होत होतं. बघू शकता आता इथे समोर बारकोड दिसतो. आणि या पिक्चरचं बारकोड स्कॅन केलं की पुढे तुम्हाला दिसेलच की लाईव्ह पिक्चर आपण कसं बघू शकतो. तर खूप सारे पिक्चर्स होते म्हणून मी काही प्रत्येक बारकोड स्कॅन करून नाही बघितला. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो आवडेल तो पिक्चर बारकोड स्कॅन करू शकता. आता इथे एक फॉर एक्झाम्पल मी चित्र तुम्हाला दाखवते. हे अशा टाईपमध्ये बारकोड स्कॅन केल्यानंतर पिक्चर मूवमेंट दाखवते. तर अशा प्रकारे बरेच पिक्चर्स आहेत तिथे. तर अजून एक पिक्चर मी तुम्हाला समोर दाखवते. हे पण 3D इफेक्ट्सवालंच आहे. तर खूप सुंदर आणि एकदम आपण रिअलमध्ये त्या दुनियेमध्ये गेल्यासारखं वाटतं. तर त्याच्यानंतर आम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो. तर इथे खूप पेंटिंग्स लावले होते. आता बघू शकता खूप लोक इथे येऊन व्हिजिट करतात. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हजारो फ्रेम्स आहेत की त्या तिथे पिक्चर्स लावलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही पण इथे एक दिवस जा. 15 जानेवारीच्या अगोदर जावा तरच ते तुम्हाला बघायला मिळेल हे ॲनिमेशन वगैरे 3D इफेक्ट्स. त्याच्यानंतर ते मे बी नसेल तिथं. तर हे खूप सुंदर असे चित्र आहेत बघा. आता मी तुम्हाला एकदम झूम करून दाखवते. या पिक्चरमध्ये खूप छोटे छोटे म्हणजे एकदम गाव बसलेलं दाखवलं आहे या चित्रामध्ये. गाव विलेज त्याची कलाकृती दाखवली. असे खूप सारे पिक्चर्स आहेत तिथे. तुम्ही तिथे गेल्यानंतरच बघू शकता. मी माझ्या व्हिडिओमध्ये जेवढे कॅप्चर करता येतील तेवढे मी कॅप्चर केलेले आहेत. तर 3 मजली ही 3 माळ्यापर्यंत ह्या आर्ट गॅलरी आहे. 3 माळ्यामध्ये प्रत्येक माळ्यावर वेगवेगळे पिक्चर्स लावलेले आहेत. आणि लास्टला एंट्रन्सला एक ही मूर्ती ठेवलेली आहे. मला नाही माहिती नक्की मूर्ती कसली आहे पण मी म्हटलं चला कॅप्चर करूया. लास्ट एंडिंग इथे झालेलं आहे म्हणून ही मूर्ती मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केली. तर अशा देखील खूप फ्रेम्स खालच्या ग्राउंडला पण लावलेल्या आहेत. तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ.